ऐक, हे कसं झालं सांगते, पण त्याआधी आजच्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज निघायचं होतं म्हणून रात्रीच रवली बनवून ठेवली आणि काय परफेक्ट झालेली, एकच नंबर. सगळे रेडी झालो आणि निघालो. पप्पा गाडी काढतायत तिथपर्यंत ओय ये ग आपले डोरेस दाखवू, ह्या माझ्या नननबाई बरे का. आम्हाला नटापटासाठी कितीही टाइम द्या, थोडा का होईना तो कमीच पडतो. धर सामान कोंबणाऱ्यांसाठी टोट बॅग मस्ट आहे. तुम्हाला पण अशीच सवय आहे का? जिथपर्यंत बॅगेत जागा दिसते धर टाक करायचं. आपण चाललोय शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला. वरईला सर्वजण भेटलो. ज्याने त्याने आपापली जागा पकडली आणि निघालो. आपल्या गाडीत हृदया, तिचे मम्मी पप्पा, मी, शुभम आणि अधी होतो. आम्ही रस्ता निवडला भिवंडी मार्गे आमने. आया रस्ता कोडं खड्डच होतं ते. खतरनाक रस्ता ना. आज पाणी हो ओढा लागलाय ना का बस. सगळ्यांना लागलेली भूक म्हणून थांबलो. ना हिची छत्री हो तुटली. आजची रवली मी खास मम्मीसाठीच बनवलेली, कारण 2-3 वेळेस बनवून झाली पण मम्मी पप्पांना पाठवता आली नव्हती. पण त्याच निमित्ताने आज सर्वांनी टेस्ट पण केली. आणि एवढ्यातच कुठे आम्ही थांबतो, आईंचाच बर्थडे. मागे डेकोरेशन रेडीच होतं, थोडं टचअप केलं. रवली तर होतीच, केला ना मग बर्थडे पण साजरा. पण काय भारी ना. ठरून केला असता तर कदाचित एवढे खळखळून कोण हसले नसते. रवली भरवण्यात आनंद आहे, तो केक भरवण्यात कुठे हो. आणि ह्या लहान मुलांसमोर पण चांगलं उदाहरण. केक, हॉटेलमध्ये जेवण, नवीन कपडे म्हणजे बर्थडे असं नाही. आपल्या माणसांसोबत आनंदाने हसत खेळत समोर असेल तसं केलेलं सेलिब्रेशन म्हणजे खरा वाढदिवस. नाश्ता झाला, CNG ब्रेक पण घेतला आणि फायनली समृद्धी महामार्गाला लागलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हृदयासाठीचे धबधबे. काय छान पेंट केलंय ना. हा सर्वात मोठा बोगदा 7 की 7.5 किलोमीटरचा आहे, इगतपुरी बोगदा. समृद्धी महामार्गावर चांगल्या फूड कोर्टची फार गरज आहे. इथे फक्त चहा, कॉफी, मिसळ, पावभाजी एवढंच होतं. एवढ्याने आपलं काय होतंय. मग काढले थेपले, पुरणपोळ्या. पप्पानं ब्रेक म्हणून गाडी मी घेतली. पप्पा पी, पप्पा एस, मम्मी आणि माई हे पार्टनर आहेत म्हटल्यानंतर गणपती गौरींची गाडी झाली ना चालू. फॅमिली सोबत असली की ब्रेक मस्ट असतात. इथे पण फक्त चहा आणि कॉफी. आज रात्री कोण कोण डान्स करणार ते ठरतंय इथे. फायनली एक्झिट पॉइंटला पोहोचलो. मेहकर एक्झिट. आता इथून एक 90 किलोमीटरवर शेगाव. आमचा हा 9 ते 10 तासांचा प्रवास खूप सुंदर झाला. सगळे सोबत होतो त्यामुळे मज्जाच आली. पुढे काय काय घडलं त्याचा मोठा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर ऑलरेडी लाईव्ह झालेला आहे, जाऊन नक्की बघा. चला आता जरा आराम करतो, भेटू लवकरच.